नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे अंजनेरी गडाला. गडाकडे जाताना अशा पद्धतीचा रोड आहे, बघू शकता तुम्ही. गड चढण्यासाठी सुरुवात केली आहे, बघू शकता तुम्ही समोर. आता माझ्यासोबत मी, ओंकार आणि प्रदीप आणि यश. तर मित्रांनो, अंजनेरी गड हा रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. बघू शकता आपण वरती चाललेलो आहे. या गडाची चढाई ही सोप्या पद्धतीची चढाई आहे आणि बघू शकता तुम्ही पायऱ्या वगैरे कशा आहेत काय. समोर प्रदीप आणि यश गेला आहे, पाठीमागे ओंकार आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे. यश खूप दमला आहे, बघू शकता तुम्ही. ओंकार पाठीमागून यायला लागलेला आहे. बघू शकता वर समोर प्रदीप आणि यश आहेत आणि पाठीमागे मी आणि ओंकार आहे. तर मित्रांनो, अंजनेरी गडाची उंची सुमारे 1280 मीटर एवढी आहे आणि या गडाचे विशेष म्हणजे या गडावर अंजनी माता यांचे 2 मंदिर आहेत. चला तर बघूया. मित्रांनो, तुम्ही जर या गडाला भेट देणार असाल तर पूर्णपणे तयारीने या. सोबत काहीतरी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी घेऊन या, कारण गड हा खूप लांब आणि उंच पण आहे. मित्रांनो, आपण आता बघू शकतो समोर ठसे वगैरे कशा तर आहेत आणि समोरच पुढे डाव्या बाजूला एकमुखी दत्ताचे मंदिर आहे आणि येथे 108 स्वरूपातील जैन लेण्या आहेत. तरी आपण बघू शकता समोर मंदिर आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. समोर काय आहे ते बघूया. आपण सध्या आता मंदिराकडे जाऊया. एकमुखी दत्ताचे मंदिर आहे इथे, प्राचीन काळातील. सध्या आता बंद आहे ते. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये दत्ताची मूर्ती आहे. आणि बाजूला एक नॉर्मली गुहेसारखं आहे, त्यामध्ये पाणी आहे. चला तर समोर जाऊया आता पुढे. मित्रांनो, दम खूप भरलेला आहे आणि आम्ही सध्या मॅगी खाऊन आलेलो आहे आणि आमच्या जवळ आता काही सुद्धा नाही खाण्यासाठी. पाणी सुद्धा घेतलेलं नाही, बघू शकता तुम्ही. तो बघा यश कसा चालत आहे, खूप दमलेला आहे तो. ओंकार फुल एनर्जी मध्ये आहे.
बघू शकता कशा स्वरूपाची वाट आहे. प्रदीप खूप दमलेला आहे, बघू शकता तुम्ही. मी सुद्धा खूप दमलेलो आहे आणि खूप मजा येत आहे. मित्रांनो, आपण आता वरती आलेलो आहे. पायऱ्या संपलेल्या आहेत आणि सपाटीचा भाग चालू झालेला आहे. बघू शकता सर्वजणच खूप दमलेले आहेत. तर मित्रांनो, अंजनेरी गड हा त्र्यंबकेश्वर डोंगर रांग यामध्ये हा गड येतो. बघू शकता तुम्ही. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. या गडाकडे येण्यासाठी 2 गावातून वाट येत आहे. एक म्हणजे अंजनेरी गाव आणि दुसरे गाव म्हणजे मुळे गाव. या दोन्ही गावातून या गडाकडे येण्यासाठी वाट आहे. या गडावरून बुधली नावाची वाट ही खाली उतरते. अंजनेरी गडाचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकार आहे आणि ह्याची चढाई ही सोप्या पद्धतीची आहे. तर गडाची उंची सुमारे 4200 फूट एवढी आहे. असे म्हटले जाते की याच डोंगराच्या परिसरामध्ये हनुमान लहानाचे मोठे झाले आहेत आणि या गडावर 108 प्रकारच्या जैन लेणी सुद्धा आहेत. बघू शकता मित्रांनो, आम्ही आता खूप दमलेलो आहे आणि आरामासाठी येथे थोड्या वेळ 5 मिनिटं बसणार आहे आणि आराम घेतल्यानंतर आम्ही आता इथून पुढे जाणार आहे. ओंकार टेन्शन मध्ये आहे, फुल टेन्शन मध्ये ओंकार आहे. त्यामुळे आता काय करायला पर्याय. तर मित्रांनो, बघू शकता समोरचा व्ह्यू कसा आहे आणि समोर एक तलाव सुद्धा आहे. तर आता आपण निघालो आहे तिथून. समोर जे दिसत आहे ते अंजनी माताचे मंदिर आहे आणि त्याच्यावरती एक मंदिर आहे अजून एक. हे अंजनी मातेचं मंदिर आणि अजून आपल्याला पुढच्या डोंगरावर जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊन पुढं आलेलो आहे. बघू शकता आपण डबल आता पायरीची चढाई आहे आणि माझ्यासमोर यश आहे. यश दमलेला आहे खूप आणि तो विश्रांती घेत आहे. बघू शकता कशा प्रकारची चढाई आहे. मित्रांनो, या गडावर 350 पेक्षा जास्त अधिक वेगवेगळ्या स्वरूपाच्या वनस्पती आहेत. मित्रांनो, विशेष म्हणजे या गडावर सेरोपेजिया अंजनेरिका ही वनस्पती फार दुर्मिळ प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे ही वनस्पती जगाच्या कोणत्याही ठिकाणी आढळत नाही.
एकमात्र ठिकाण म्हणजे अंजनेरी गडावर ही वनस्पती आढळते. मित्रांनो बघू शकता यश खूप दमलेला आहे आणि ओंकार आणि प्रदीप समोर गेलेले आहे, पुढे गेलेले आहेत आणि आपल्याला आता अजून पुढं वरती जायचं आहे. त्याच्या अगोदर एक 10 मिनिट आपण आराम करून घेणार आहे. वरून तयार चालू होत आहे. पांढऱ्या मंदिरापासून सरळ पुढं वर येत आहे आणि हे गडावरची तलाव आणि खालचं पाठीमागचं वेगळं आहे. इथं आता सध्या आम्ही पोचलेलो आहे आणि इथनं वर जायचं. तर मित्रांनो इथं बाजूला आता एक प्राचीन गुफा आहे, तर आपण जाऊया गुफेकडे, बघूया कशा पद्धतीची आहे काय आहे. पाठीमागं माझ्या संग ओंकार सुद्धा येत आहे. चला तर बघूया गुहा कशी आहे काय आहे. बघू शकता मित्रांनो गुहेकडे जाताना कशा पद्धतीची रोड आहे. तर या गडावर माकडांचे प्रमाण जास्त असल्यामुळे सावधानीने या. मित्रांनो आता आपण अंजनेरी पर्वतावर आलेलो आहे. चला पाहू. बघू शकता तुम्ही पूर्णपणे आतमध्ये आल्यानंतर गुफा आहे. त्या बाजूला सुद्धा आहे, काही जाऊ शकत नाही, एकदम बारीक प्रमाणात. इथून आपण असं आलेलो आहे आणि आता हा शेवटचा टप्पा आहे. हा इकडे जायचं बघू शकता तुम्ही, पूर्णपणे वर आलेलो आहे. तर मित्रांनो आपण आता वरती आलेलो आहे आणि त्या झेंड्यापाशी प्रदीप आणि ओंकार आराम करत बसलेले आहेत. बघू शकता अजून आपल्याला इथून पुढे जायचं आहे. चिप्स का पड बसतो एवढं पड बसतोय. बघा ब्रह्मदेवचं ब्रह्मज्ञान, घ्या चिप्स घ्या, ब्रह्मदेवचं ब्रह्मज्ञान. अरे म्हणते मला चिप्स घ्या, पाणी बाटली घ्या, चढायला लागते. पड बसतो एवढं म्हणलं पोहे घ्या, घे मॅगी घ्या. अरे मॅगीनं काय तुला काय जाणवलं? मॅगी चिप की माग पोह्यानं झालं सोड, पण मॅगीनं तुला काय जाणवलं? मला माहिती आहे काय होत. पोहे पोहे नाही पित्त बसून
ठेवा. पोह्यानं त्यात लिंबू पिळलं तर त्यात लिंबू पिळल्यामुळे लयच पुस्तक आता इथं पाणी असल्यानं चांगलं होईल. अन्न सगळं काढलं. तर मित्रांनो, समोरचे जे दिसत आहे ते अंजनी माता आणि हनुमानाचे मंदिर आहे. तर इथं पूर्णपणे आपण वरती आलेलो आहे आणि इथं पूर्णपणे चढाई संपलेली आहे. बघू शकता समोरचे मंदिर, तो झेंडा आहे ते मंदिर आहे. तर मित्रांनो, किल्ल्याचा घेरा खूप मोठा आहे. तर या पठारावरून आपल्याला वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. गडावर एक छोटंसं तलाव सुद्धा आहे. बघू शकता समोरच मंदिर आहे आणि हनुमानाची मूर्ती वगैरे आहे आणि हे मेन मंदिर आहे, गडावरील मेन मंदिर. चला तर आपण मंदिरात जाऊन बघूया. बघू शकता आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. तर समोर बघू शकता अंजनी माता आणि बाजूला हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे. जय बजरंगबली. मित्रांनो, बघू शकता तरी मंदिराच्या आजूबाजूस छोटंसं डबका आहे, त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि बाजूला पिंड वगैरे आहेत, त्रिशूळ वगैरे आहेत. मित्रांनो, बघू शकता आमच्या भेटीसाठी कोण आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका.